टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आणि आता आमची थोडीशी घाई आहे, कारण आम्हाला लवकर शॉपिंगसाठी आम्ही आता दादांसोबत निघालो आहे. ते आम्हाला खाली सोडणार आहेत सिटीमध्ये, तर त्यामुळे आम्हाला आता लवकर आवरून लवकर निघायचं आहे आणि मुलांना आम्ही घरी ठेवून जाणार आहे. सो आम्हाला लवकर जायचं आहे आणि लवकर यायचं आहे, त्यामुळे आमची थोडीशी गडबड सुरू आहे. आणि मग आत्ताच आमचं सगळं आवरलं आणि आता मी निघालो आहे, कारण शॉपिंगचं कारण असं आहे की आता सर्वांचे लाडके बाप्पा पुढच्या 4-5 दिवसामध्ये येत आहेत. तर सर्वांचा हा लाडका गणेशोत्सव घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा, एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक वेगळीच रौनक असते. तर त्यासाठी सर्वजण खूप एक्सायटेड असतात, तर आम्ही पण तशीच एक्सायटेड आहेत. सो आमची सगळी तयारी चालू आहे आणि ते सगळं करण्यासाठी आम्हाला थोडीशी खरेदी करायची आहे, डेकोरेशनचं वगैरे सगळं सामान आणायचं आहे, थोडीशी गौराईंची खरेदी करायची आहे आणि थोडीशी आमची पण आहे. तर त्यासाठी आम्ही आता निघालो आहे. आणि तर तुम्हाला कसं वाटतं की पुढच्या 4-5 दिवसात गौरी गणपती येत आहेत, तर मग तुम्हालाही कसं वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत, कारण एक वेगळंच माहोल असतो सगळीकडे. आणि म्हणजे गणेशोत्सव हा सण असा आहे की जो कौटुंबिक आणि सामाजिक दोन्ही बांधिलकी जपणारा सण आहे. तर त्या काही असतं, त्यामुळं चला बघूयात. सो स्टेट येऊन पुढचं सगळं बघा. आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो, कशी शॉपिंग करणारे, काय करणारे, कसं करणारे ते सगळं दाखवतो. आमच्या गाडी आता गणपतीमुळे नवीन माल भरला आमच्या दुकानामध्ये, तर तो आम्ही दुकानात ठेवून मग आम्ही जाणार आहोत. आम्हाला दादा सोडणार आहेत शॉपिंग. हां, दादाचं बिझी शेड्यूल. त्यांना फॉलो करा आणि ऑर्डरसाठी DM करा. ऑनलाईन ऑर्डर पण स्वीकारल्या जातील. ठीक आहे, मग मी बाजूला काढले की तुम्हाला एकदा फोन करतो. 4-5 भेटली तर बरं होईल. काय सापडलं का? पलीकडे का? आम्ही एका चुकीच्या ठिकाणी आलेलो. जे आम्हाला दुकान हवं आहे त्यासाठी आता पलीकडे जायचं आहे आम्हाला. याच्यावर तू हा टाकू शकते, कारण याचं हे बघ सेम आहे. हा कोंबो याच्यावर कर आणि याच्यावर तुला जो आवडेल तो का. याच्यावर मोस्टली हा छान वाटेल, कारण याचं हे खालचं जरा फिनिशिंग यांचं सेम आहे. हा बघा ना. त्याला लावून दाखवू का तुला? छान वाटतंय ना? खूप भारी वाटतं ना. हे दोनच घातलं तर केवढा लोक येईल. दोन्ही गंठन तुम्हाला सेम देते मी हे. हो. याच्या तो सेट पण ठेवलाय का? ते पैसे काय द्यायचे? गौरीची शॉपिंग झालेली आहे, आता थोडं डेकोरेशनचं घेण्यासाठी आम्ही निघालोय. हे बघ, पर पेअर 200 रुपये. 150 रुपये जोडी. 150 रुपये. आवडतंय का? हे नको. ही मोठी 150 मोठी ना. हा हॅलो, हे ना पिंक कलरची माळ आहे ना. आधी हे तर 150 ला म्हणते ना तू. पिंक कलरची माळ तेवढंच बनते. हा तेवढे बस. हो ह्याच्या काय ना का आधी मला गुगन पाहिजे. हे 5 काढू ना मॅम. काय
हा ते 5. इथे मस्त असं डेकोरेशन चालू आहे कुठला तरी मंदिरात. बहुतेक त्यांनी गुहा केली छान. आणि मस्त रेस्टॉरंटमध्ये आलेलं तिथला समोसा खूप मस्त असा लागतो. खूप छान असतो टेस्टला समोसा. खूप छान मस्त असतं ते. कट करायला आता काय या 2-3 दिवसात कुठे आहे ते? पडते रेडी आहेत आपल्याकडे. तुम्हाला 500 रुपयाला मिळतो, 600 रुपयाला डोरचा 1 पीस आहे. रेडी आहे, विंगा लावून नाही कापला नाही. ₹50 स्क्वेअर फूट 3x6. आणि 2 इंच पाहिजे ना असं. हो का, हे 2 इंच येणार. हे खाली ना मग हे ह्याला चिटकल ना छान. ते आपल्या ह्याला ते पण विचारा ना. आणि ते तर ह्यांना विचारा ना ग्लुगन आहे का. ग्लुगन हॅलो. एकच द्या अजून. 25 मनी द्या. 25 द्या. हे 24 आहेत ना, एकच पाहिजे. नाही हो भैया नाही म्हणते. हे बघ हे. हे घ्यायची. हे छान आहे ना. जाड घेऊ जरा. कोणती त्याला हे का म्हणे? अजून जाड. हा थोडं मोठं बघा बरं. हे बघ इथे. हे खूप मोठे होते. हे खूप मोठे बघ. हे जरा मीडियम. ओके मीडियम आहे. हे बरोबर दिसतं. हा हे पण आहे का? हा हे आपलं. ऐकू थांब. शुभम करत येतं का शंभू काहीतरी म्हणत होता. कल्याण आरोग्य शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते
दिव्या दिव्या दीपका कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या हात जोडून बस राघव. हात जोड घरात जय बाप्पा करा. घरातली पिढा बाहेर जाऊन बाहेरची लक्ष्मी घरात लाभो जय जय रघुवीर समर्थ. डोकं टेकून पाया पड राघव. डोकं टेकून पायाच्या डोकं टेकवायचं आईच्या काकीच्या काकीच्या बनवायचं. काय करतोय रघु तू? जय जय करता कहर. ब्लाउज पीस राहिले. ग्लू गन आणली आम्ही. हे पण खूप छान पेपर मिळालेत आम्हाला. आणि ही एक शीट आणली आहे. ह्याचं पण आम्ही काहीतरी खूप छान करणार आहोत. अजून काय बनवेल आम्ही ह्याचं नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतंय? काय बनवणार असेल आम्ही? डेकोरेशन कसं असेल आमचं? तुम्हाला काही इलेक्ट्रिक हे काय काय माहिती पहिल्यांदाच गणपतीच्या डेकोरेशनची सुरुवात झाली आहे आणि शुभारंभ केला आहे दीप्तीने. आणि सुरुवात झालेली आहे. यावर्षी आमच्या नवऱ्यांना अजिबात वेळ नाही आहे. आमच्या दुकानामध्ये फार रश आहे. सो डेकोरेशनची सगळी जबाबदारी आम्ही दोघींनी घेतलेली आहे. तर आणि यावर्षीचं डेकोरेशन थोडं युनिक असणार आहे. असं तुम्ही कधी बघितलंही नसेल. सो स्टे ट्यून, बघत राहा. म्हणजे कळेल तुम्हाला आम्ही काय केलं यावर्षी ते. आणि मग तुम्हालाही आयडियाज येतील नेक्स्ट इयर वगैरे करण्यासाठी. आणि आमच्याकडे खूप छान छान डेकोरेशन असतं. तुम्हाला जर हवं असेल तर आम्ही त्या पण व्हिडिओज पोस्ट करू. खूप मस्त मस्त डेकोरेशन आम्ही दरवर्षी करतो. यावर्षीचं पण खूप छान आहे. फक्त आम्हाला दोघींना आणि दोन्ही मुलांना सांभाळून आम्हाला हे सगळं करायचं आहे. तर काय कितपत होतंय ते नक्की बघा. अपेक्षेप्रमाणे हो हो होतंय की नाही होतंय माहित की नाही. नाही माहीत नाही, पण आम्ही आमचे 100% देऊ. सो बाप्पाची तयारी बघू. गणपती बाप्पा मोरया. तुमच्याकडेही असं डेकोरेशन वगैरे असेल तर बघा. आणि हा सगळा जुगाड करून आम्ही करतोय. आम्ही आज सगळं सामान वगैरे घेऊन आलोय, बट खूप काही राहिलंय. तर मग ही सुरी आणि आमच्याकडे पट्टी पेन्सिल नव्हती, तर आम्ही वही वगैरे वापरून काय जुगाड करून असं करून काय काय गोळा केल्या हा. आणि त्याच्यातून आम्ही सगळं बनवतोय. तर बघूयात मग आता काय होतंय. नक्की बघा आमचे ब्लॉग. मुलं शाळेत जात नाही त्यामुळे काहीच नाहीये. शुभारंभ झालाय. आणखी खूप काही छान गणपतीमध्ये आमचे 2 छोटे छोटे बाप्पा आणि आमच्या घरातले 3 बाप्पा. सगळी मज्जाच मज्जा आहे. आणि आमच्याकडे यावर्षी 3 बाप्पा होणार आहे. तर मग ते का होणार आहे ते पण तुम्हाला कळेल येणाऱ्या गणपतीच्या ब्लॉग्स मध्ये. त्यासाठी तुम्हाला आमचे डेली ब्लॉग्स बघावे लागतील. नक्की बघा. खूप काही काही सिक्रेट्स रिव्हील होतील आणि खूप मज्जा येणार आहे. आमच्या सोसायटीचे गणपती, घरातले गणपती, आमचे 2 छोटे गणपती, काय होणार आहे, कसं होणार आहे. आम्ही एक्सायटेड पण आहोत आणि थोडं टेन्शन पण येतंय नक्की काय करतील आमची मुलं. तर नक्की बघा आमचे ब्लॉग्स. तोपर्यंत कनेक्टेड राहा. कात्री ठेव. अरे येडाय करे तू राघव, ए राघव, अरे परत काय उद्योग करू नको. इथं बस येऊन. दीदीने काय केलं? काय केलं दीदीनी? कोणाला? गागवला काय केलं? अजून फटका दिला? दीदी का ग? ए दीदी का? अरे राघव
उगाच नाही मार खात तू, गुणांनी मार खातो तुझ्या.